श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना। सकाळ सकाळ छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे। आता देवपूजा करण्यापूर्वी आधी भरपूर असं पहाटे 5 वाजल्यापासून काम असतं बघा। दारा वगैरे काढून ती झाल्यात आणि आज पाऊस चालू होता थोडा थोडा। लेकरं पण काही शाळेत गेलेली नव्हती कारण सारखं पाऊस येत होता आणि शनिवार पण होता। दुपारून नंतर सुट्टीच होती, त्यांनी झाडं लावायला चालू केले बघा। छान असे दारात झाडं लावून घेतलेले, तर जे काही आणलेले कोरफड म्हणा, निशिगंध, असे खूप लिली, चाफा वेगवेगळे झाडं आहेत। आणि इकडे माझं गोठ्यावर थोडंसं काम होतं म्हणून मी गोठ्यावर आलेली होते बघा। थोडंसं म्हणजे भरपूर असं काम आहे। गाईंचं खालचं शेण सारायचं, गाईंनी पाणी दाखवून, वासरांनी पाणी दाखवून बांधायचं। आणि परत तिकडून आलं की इतका पाऊस जोराचा आला, एक पाऊस झाला आणि चहा नाही म्हणणं असं कधी होणारच नाही। मग काही चहा केलाय छान असा आणि आलं बिलं टाकून कडक चहा केलेला होता। छान असा चहा घेतला। चहा घेऊन मला जायचं होतं बघा घास तोडायला। आता मला सांगितलं होतं घास तोडून ठेव, मी परत एरमाळून खवा देऊन आलो की लगेच व्हायला चालू करतो। आणि जोराचा आणखी डबल पाऊस इतका चालू झाला, तोपर्यंत म्हटलं चला शेंगा फोडून घ्याव्या, पण शेंगा फोडायच्या कॅन्सल केल्या आणि मी इकडं वाती करायला घेतल्यात बघा। आता श्रावण महिना असल्यामुळं, श्रावण महिना असला की एक आपला हिंदू संस्कृतीचा एक सणाचाच महिना चालू झाला असं आपण समजतो। आणि म्हटलं चला भरपूर अशा वाती करून ठेवाव्यात। आता भरपूर काही नाही, पण एक अर्धा पाऊण तास वाती केलेल्या आहेत। तेवढ्याच काही जातीन 15-3 आठवडा अशा वाती बनवून ठेवल्या। आणि पाऊस कमी झाला की लगेचच घास तोडायला गेलेले होते बघा। कारण आता उद्यापासून सोमवार आहे, उद्यापासून आठवडा बदलणार होता लाईटीचा, मग कसा येणार कसा नाही म्हणून मला 3 टायमिंगची वैरण काढून ठेवायची होती। इथं मी 27 कवळं घास तोडलेला होता बघा। भरपूर असा कवळा घास होता आणि मला वाट करायची होती कारण खाली अर्धा घास तोडायचा राहिलेला आहे। उन्हाळ्यापासून त्याला तोडायचं राहिलेलं होतं आणि इकडे मी वाट करून घेतली बघा। थोड्या वेळ 1-2 पेंडके तोडायला मिस्टर आलेत सोबत, त्यांनी 1-2 पेंडके तोडलेत, बाकी सगळा घास मी तोडलाय आणि त्या सगळ्यांनी वाहून टाकला, म्हणजे त्यांनी मिस्टरनी वाहला। आणि मग मी इकडं कुटी करायला घेतली। भरपूर अशी कुटी झाली आणि संध्याकाळी बनवली होती बघा चक्की शेंगदाण्याची छान अशी। आणि इकडे शेंगा फोडलेल्या होत्या 2-3 दिवसापूर्वी, त्या दिवशी पाऊस होता त्यामुळं। आणि इकडे भरपूर असे शेंगदाणे 30 भाजून घेतले, म्हणजे कसं आयतं कूट असलं की पटकन घेता येतं, त्याच्यामुळे सगळं असं हे करून ठेवले, भाजून ठेवले। आणि आता शेंगदाणे पण कुटून ठेवणार आहे कारण लाईटीचं पण काही सांगता येत नाही रानात असल्यामुळं, तरी पण लाईट बऱ्यापैकी साथ देते। चला तर मग भेटू असंच, बाय, श्री गुरुदेव।